नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सचिन महिपतकडे एक घाणेरडा प्लॅन घेऊन येतो. तो आश्रमामध्ये येणाऱ्या काही मुलींना विकण्याची गोष्ट महिपतकडे करतो. महिपत म्हणतो की दीक्षित, हे बघ, ह्या अशा धंद्यामध्ये घुसू नकोस हा. यांनी आपण खूप बेकार फसू आणि आपल्याला तुरुंगाची हवा तर खावीच लागेल आणि या सगळ्यामध्ये आश्रमाचं नावही पुढे येईल. सचिन म्हणतो, अण्णा, अहो, या सगळ्यामध्ये आश्रमाचं नाव पुढे काहीच येणार नाही आहे. मी पूर्ण प्लॅन केलेला आहे. तेव्हा महिपत त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. मान्य आहे, मला या व्यवसायामध्ये खूप पैसा आहे, पण हे खूप चुकीचं आहे आणि याच्यामध्ये जर आपण अडकलो ना तर आयुष्यामध्ये आपण कधीही वर येणार नाही. सचिन म्हणतो की अण्णा, तुम्ही त्याचा अजिबात काळजी करू नका. आश्रमाचं नाव कुठेही पुढे येणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. फक्त महिपत बाबांचा आशीर्वाद असाच राहू द्या. तुमचं महिपत बाबांचं जे चाललं आहे ते चालू द्या आणि त्याच्या पाठीमागे काय करायचं ते मी बघतो. महिपत त्याच्याशी डील करतो. शेवटी महिपतसुद्धा या सगळ्या गोष्टीला तयार होतो. तितक्यात सचिनला त्या कॉन्स्टेबलचा कॉल येतो. इकडे अस्मिता तिच्या ऑफिसला जाण्याची तयारी करत असते. तेव्हा अश्विन तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन येतो, ज्यामध्ये एक सुंदर अशी पर्स असते. ती पाहून अस्मिता खूप खुश होते आणि थँक्यू, मी आता रोज ऑफिसला हीच पर्स घेऊन जाईन असंही सांगते. ती अश्विनला म्हणते, मी बाहेर पडते पण सतत स्मितची काळजी मला सतावत राहणारच आहे आणि नवीन कामाचं टेन्शन तर आहेच. तितक्यात कल्पना तिथं येते आणि म्हणते, तू अजिबात स्मितचं टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळेजण आहोत ना, गोलूची आम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. तू फक्त तुझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन कर आणि सगळं काही छान होणार आहे. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अस्मिता कल्पनाला आनंदाने मिठी मारते. आता इकडे राकेश सायली आणि अर्जुनची वाट पाहत असतो आणि प्रतापला भेटायचे असं खोटं कारण सांगून तो तिथं आलेला असतो. खरं तर त्याला सगळी माहिती काढून घ्यायची असते. कल्पना म्हणते की माझं आत्ता त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले यायला उशीर होईल, त्यामुळे मी राकेशशी उद्याच बोलून घेईल. त्यामुळे तो आता गेला तरी चालेल. आता राकेशला प्रश्न पडतो की सायली अर्जुन तर आलेच नाही आहे, मग आता इथून निघायचं कसं. पण तितक्यात अर्जुन आणि सायली तिथं येतात. सगळेजण मधुभाऊंच्या तब्येतीची काळजीही करू लागतात आणि विचारपूस करतात. सायली घरच्यांना सगळ्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते की मधुभाऊंना आश्रमाचं टेन्शन आलं होतं, त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. पण आता आश्रमाची काळजी करायची त्यांना काहीच गरज नाही आहे, कारण इथून पुढे आश्रमाचा सगळा कारभार मी सांभाळणार आहे. आणि आता मधुभाऊंनासुद्धा चिंता राहणार नाही, कारण माझ्या इतका विश्वास ते दुसऱ्या कोणावरती टाकूही शकणार नाहीत. अश्विन म्हणतो, एकदम छान काम झालं आहे. आता मधुभाऊंच्या तब्येतीसाठी सुद्धा इतका स्ट्रेस चांगला नाहीच. सायली वहिनी, आता तो आश्रम सांभाळणार हे खूप छान झालेलं आहे. तेव्हा आता कल्पनाला जरा शंका वाटू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते, आता मम्मा, तू सायलीला म्हणणार आहेस का की आता तू आश्रमात जाऊ नकोस. तेव्हा कल्पना म्हणते, नाही गं, तसं नाही, पण या अवस्थेमध्ये तिला हे सगळं झेपणार आहे का. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, का नाही झेपणार, आणि सगळं काम मी घरूनच करणार आहे. फक्त वेळ पडली तरच मी आश्रमामध्ये जाणार आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे माझ्या आवडीचं काम आहे, त्याच्यामुळे मला याचा त्रास कधी होणार नाही. कल्पना म्हणते, मी आता तुला कुठलीच गोष्ट करायला तुला अडवणार नाही. तुला हवं ते कर. आता राकेश मनातच म्हणतो की याचा अर्थ आता सायली तो आश्रम सांभाळणार. ही गोष्ट लवकरात लवकर महिपत आणि सचिनला सांगायला हवी. तो सायलीला विश करतो आणि तिथून निघून जातो. इकडे सचिन प्रियाला भेटायला येतो. तसं तिने कॉल करून त्याला बोलवलेलंच असतं. प्रिया विचारते की काय झालं, माझा प्लॅन तुला सांगितला होता त्यानंतर काय झालं. तेव्हा सचिन म्हणतो की हे काय सोपी गोष्ट आहे का, तू सांगितलं आणि लगेच सगळं झालं म्हणून. आता ते राकेशला सुभेदारांच्या घरी पाठवलेलं आहे. ते आता सांगतीलच आपल्याला की ते मधुभाऊंच्या आश्रमामध्ये कशाला गेले होते. प्रिया त्या राकेशचं नाव ऐकून जरा चिडतेच आणि त्या माणसाला कशाला तिकडे पाठवलं, त्याला कुठलं गोष्ट जमली का आजपर्यंत. जर त्याला जमलं असतं तर आज आत्ता सायली जिवंत नसती. इतक्यात राकेश सचिनला कॉल करून सांगतो की आत्ता खूप मोठी बातमी माझ्या हाती लागली आहे. सायली आता वात्सल्य आश्रम चालवायला घेणार आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि तिच्या खूप मनासारखं झालेलं असतं, कारण तिच्या डोक्यामध्ये जो प्लॅन असतो ते प्लॅन वर्क करण्यासाठी आयती संधी तिच्याकडे चालून आलेली असते. सचिन म्हणतो,
की काय झालं तुला हसायला, तुला कळते का तू काय करतीयस ते. आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की तू आता आश्रम चालवणार हे सगळं ठीकच आहे, पण या सगळ्यातून तू तुझी काळजी घेशील ना, कारण बाळाला त्रास व्हायला नको. तेव्हा सायली म्हणते मला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही. आजपर्यंत मधुभाऊंनी कितीतरी अनाथ निराधार लोकांना आश्रय दिला आहे, तेच काम मला पुढे करायचं आहे. मला जशी ओळख मिळाली, मला जसं माझं घर मिळालं, तसं मला इतरांनाही मिळवून द्यायचं आहे. आता इकडे सचिन प्रियाला म्हणतो की अगं हसायला काय झालं ते तरी सांग. प्रिया म्हणते की सायलीने आश्रम स्वतः चालवायला घेतला आहे ना, असं करून तिने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला आहे आणि माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे असं म्हणून ती सचिनला प्लॅन सांगू लागते. आता सचिन म्हणतो की जे माझ्या डोक्यात चालू होतं असंच काहीतरी ते तुझ्या डोक्यातसुद्धा चालू होतं, म्हणजेच दोघंही आपण एकसारखाच विचार करतो. आता इकडे सायली सगळे हिशोब पाहत असते. त्याच वेळेस ती म्हणते अहो पाहिलं का, हे हिशोब पाहूनच मधुभाऊंना त्रास झाला असणार आहे. अर्जुन विचारतो पण तुमच्या आश्रमाला कोणी देणगी पण देत होतं ना. सायली म्हणते की हो, पण तेव्हा मधुभाऊ ठिकठिकाणी जाऊन आश्रमाबद्दल माहिती द्यायचे, त्याच्यामुळे लोक इथे येऊन देणगी द्यायचे आणि मग मी कुसुमताई हे सगळे होतोच ना हातभार लावायला. अर्जुन म्हणतो त्यापेक्षा आपण एक काम करूयात, त्या आश्रमाचं NGOमध्ये रूपांतर करूयात. तेव्हा अर्जुन तिला सगळी प्रोसेस समजावून सांगतो आणि सायलीसुद्धा ते सगळं करायला तयार होते. तिलासुद्धा त्याचं म्हणणं पटतं. सचिन प्रियाला सांगतो की असंच काहीतरी माझ्याही डोक्यात होतं, मी अण्णांना सांगितलंसुद्धा. आता तो त्याच्याकडे असणाऱ्या काही मुलींचे फोटो तिला दाखवतो. प्रिया विचारते कोण आहेत या मुली. तेव्हा सचिन म्हणतो की या अशा मुलींना इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मागणी आहे आणि मग त्याने एका मुलीला कसं हातोहात विकलं होतं आणि कसा मालामाल झाला होता हे सुद्धा तो तिला सांगतो. प्रिया म्हणते सचिन वेडा आहेस का तू, अरे तुला कळते का, अशाने त्या मुलींचे आईबाप त्या मुलींना शोधत केव्हाही तुझ्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे तू अशा मुली शोध की ज्यांना विचारणारं कोणी नसेल. गायब झालं तरीही तुझ्यापर्यंत कोणी विचारायला येणार नाही आणि अशा मुली तुला फक्त वात्सल्य आश्रमातच मिळतील. तेव्हा सचिन म्हणतो प्रिया मानला तुला, खरंच तुझं डोकं खूपच फास्ट चालतं. म्हणजे आता सायली आश्रम चालवणार याचा आपण पुरेपूर फायदा करून घ्यायचा. प्रिया म्हणते तेच तर करायचं. आता जे काही घडेल त्या सगळ्याचं खापर मात्र सायलीच्या माथ्यावरती फोडायचं. इथून पुढे तुम्ही सगळे म्हणाल की त्या सायलीचा इतका छळ करू नकोस. आता दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे सायलीने अगोदरच सगळी तयारी केलेली असते. सगळ्यांचे डबे भरलेले असतात आणि ते सगळ्यांना कॉफी, चहा, प्रत्येकाला नाश्ता हे सगळं तिने व्यवस्थितपणे पाहिलेलं असतं. हे सगळं पाहून कल्पना मात्र खूपच आश्चर्यचकित होते. अगं तू या अशा अवस्थेमध्ये जास्त काम करू नकोस, काय एवढी दगदग करतेस. तेव्हा सायली म्हणते अहो आई, आता मी सुद्धा आश्रमात जाणार आहे ना आज, मग त्यामुळे स्मितला तुम्हालाच सांभाळावं लागेल, म्हणून थोडीशी मदत. ती अर्जुनला आणि अश्विनला टिफिन देते आणि ते दोघेसुद्धा निघून जातात. सायली आता अस्मिताच्या ऑफिसचा पहिला दिवस म्हणून तिला दही साखर देते आणि अस्मितासुद्धा तिला दही साखर खाऊ घालते. कल्पना सांगते की तू आश्रमात जातेस पण गाडीनेच जायचं, उन्हामध्ये फिरायचं नाही, दगदगही करायची नाही. तेव्हा सायली हो म्हणते आणि तिथून निघून जाते. आता सायली एका ठिकाणी भाजी घेण्यासाठी थांबते. आता प्रियाला मदत करणारी मुलगी तिथं आलेली असते. पाठीमागे एक गाडीसुद्धा वेगाने येत असते आणि इथून पुढे सुरू होतो प्रियाचा प्लॅन. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली त्या मुलीचा जीव वाचवून तिला आश्रमामध्ये घेऊन येते आणि अगदी प्रेमाने सगळे तिचं स्वागतही करतात, तिच्यावरती विश्वास ठेवतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.